वेलकम गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आळूच्या वड्या करणार आहे. म्हणजे आमच्या खानदेश भागामध्ये आळूच्या वड्या म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आधी पानं धुवून घेतले आणि त्यानंतर मी त्या शिरा असतात ना त्या लाटून घेतल्या, जेणेकरून त्या लवकर शिजतात है ना, म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. मग त्याच्यासाठी आपण एक बेसन पिठाचं मिक्सचर करायचं आहे. त्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट, ओवा, मीठ आणि मिक्स करून घेतलं आहे. आणि जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, मध्यम याच्यावर मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं. मीठ वगैरे आधीच टाकलेलं आहे बघा, मिक्स झालंय. आणि मी आधीच एका साईडला पाणी गरम करायला ठेवून दिलं, चाळणीला तेल लावून दिलेलं आहे. आणि आता आपण पानं घेऊया पीठ लावायला. बघा, पानाचं उलटं ठेवायचं हां, आणि उलटं ठेवलं की मग पीठ लावून घ्यायचं. परत एक पान उलटं ठेवायचं, जेणेकरून आपल्याला घडी करायला प्रॉब्लेम येणार नाही. तर असं करून मी 5 पानांचा एक बंच केलेला आहे. तर असं पीठ लावून घ्यायचं आणि व्यवस्थित जशी जमेल तशी घडी करायची, म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कसं करतात हे ना. आता असं नाही सांगू शकत की हे असंच घडी करा तसंच घडी करा आहे ना. तर मग अशी घडी करायची. बघू शकता तुम्ही मी कशी घडी केली आहे. राऊंडमध्ये पण करतात आणि एक चौकोनीमध्ये पण आहे. तर मी ही राऊंडमध्ये करते आणि एक मी चौकोनीमध्ये पण करून दाखवेल तुम्हाला. सगळ्या पानांना पुरेल असंच पीठ लावा. कधी कधी असं होतं की पानं जास्त राहतात, आपल्याकडून कालवलं कमी जातं. तर अंदाज बघून सगळं हे करा. हे बघा, मी अशी राऊंड करून घेतली आहे. आणि आता ती खाली ऑलरेडी स्टीम झालेलं आहे ना, पाणी गरम झालं आहे. तर मग ते ठेवून दे. बघा, चौकोनी पण केली आहे आणि राऊंड पण केली. तर याला चांगलं वाफू द्यायचं. आता मी शक्यतो 20-25 मिनटं वाफेवर होऊ दिलं. तर त्याच्यासाठी मी चटणी करते. आता लसूण घेतला आहे, जिरा घेतला आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. म्हणजे तुम्हाला जसं तिखट आवडतं तर त्यानुसार घ्यायचं, तुमच्या अंदाजीनुसार. आणि त्याच्यातच मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आहे, पण ते दाखवायचं राहून गेलं. तर आपल्या बघा वाफ वगैरे व्यवस्थित झालेली आहे. आणि इकडे मी चटणी पण वाटून घेतली आहे मिक्सरमधून. मग आता चांगलं झाल्या आहेत. तर आपण बारीक अशा कट करून घ्यायच्या. बघा कशा लेयर दिसता आहेत, म्हणजे आपण छान भरले आणि घडी पण छान केली आहे ना. तर आम्ही असं करतो की वाफवून घेतो आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतो आणि मग ते फ्राय करून घेतो. आणि मग पोळीसोबत खूप छान लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. तर आपल्याला जेवढे जास्त लसूण टाकता आले तर लसूण जास्त टाकावे, कारण लसूणची चवच खूप छान येते. तर मग मी असं करून सगळे करून घेतलेले आणि एकाकडे तेल गरम करायला ठेवलंय. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. हे बघा, हे मी सगळे कट करून ठेवलेत. आणि जे आपण वाटण करून घेतलेले तर त्या वाटणमध्ये जिरा मोहरी तळून घ्यायची आहे आणि थोडीशी तीळ टाकायची आहे. आधी आपण जिरा मोहरी टाकणार आहे. बघा, जिरा मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग तीळ टाकायची. तीळने पण छान स्ट्रेक्चर येतं है ना, दिसायला छान वाटतं. आणि नंतर मग लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे. चांगली मिरची छान तळू द्यायची. आणि त्यानंतर जेव्हा मिरची तळली का, जेव्हा तेल सुटतं अजून, की मग आपण ॲड करणार आहे. ऑलरेडी मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, पण याच्यामध्ये वाटण करताना मीठ टाकलं आहे म्हणून मी आता थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आणि हे बघा, असं थोडं थोडं करून चाळून घ्यायचं, परत एकदा टाकायचं. बघा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. आणि हे दुसरं पण टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. साईडला माझी बहीण आहे, पोळ्या करते ती. आणि
आणि चांगली वाफ काढून घ्यायची. 2दा मी असं वाफ काढून घेतलेली आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.